कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रस्ते हस्तांतरणावरून गदारोळ झाला। केवळ महसुलीसाठी महापौर रस्ते ताब्यात घेत असल्याचा आरोप हा विरोधकांनी केलेला आहे। रणजित माजगावकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। रणजित, नम्रता, आपल्याला माहिती की राज्यामध्ये दारूबंदी करण्यासाठी जे 500 मीटरच्या आतले रस्ते आहेत महानगरपालिकेच्या अखत्यारीत आहेत, त्यांनी जर महापालिकेने ते हस्तांतरित केले तर त्याच्यावर काहीतरी तोडगा निघू शकतो अशा पद्धतीनं काही निर्णय आले होते। हाच धागा समोर ठेवून कोल्हापूरच्या महापौर, राष्ट्रवादीच्या महापौर हसीना फरास यांनी आणि त्यांच्या काही सहकार्यांनी हे रस्ते ताब्यात घेण्यासाठी आज महापालिकेमध्ये ठराव आणण्याचा प्रयत्न केला। स्वाक्षरीने हा ठराव मांडला। या ठरावाला ताराणी आघाडी, भारतीय जनता पार्टी यांनी तीव्र विरोध केला आणि यातूनच दोन्ही गटातल्या नगरसेवकांमध्ये हमरीतुमरी झाली आणि हे प्रकरण हाणामारीवर गेलं। अजून ही सभा चालू आहे। सकाळी 11 वाजता जी सभा चालू आहे ती केवळ एकाच विषयावर आहे की हे रस्ते हस्तांतरित करायचे की नाहीत या संदर्भात। ही सभा सुरू असतानाच तृप्ती देसाई या महापालिका परिसरामध्ये आज दुपारी आल्या होत्या। त्यांनी एक इशारा दिला आहे की जर महापौरांनी हा ठराव मंजूर केला तर त्यांना आपण काळं फासू, अशा पद्धतीनं त्यांनी इशारा दिलेला आहे। त्यामुळे आजच्या सभेमध्ये साधारण 5:30 पर्यंत ही सभा चालेल। या सभेमध्ये नेमका कुठला निर्णय होतोय आणि नगरसेवक कोणत्या बाजूने आता मतदान करतायत किंवा कोणत्या बाजूने शेवटपर्यंत जातात ते आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। रणजित, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। आणि कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा जो प्रकार घडला, हा जो राडा घडला, नेमकं काय झालं त्यावेळेला आपण पुन्हा एकदा पाहूया।